सर्वजण त्या मानसिकतेत आहेत ना शिकण्याच्या, काय एक वर्षापासून मानसिकता संपलेली आहे शिकण्याची, असं काय आहे का कोणाचं? सुरू करायचं ना? हो सर. ओके. आता मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही 11वी मध्ये तुम्हाला अकाउंट हा विषय होता, 11वी मध्ये तुम्ही शिकलेला आहात, परंतु तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत का? बेसिक कन्सेप्ट म्हणजे मला जे आता तुम्हाला 12वीचं अकाउंट शिकवायचंय, याच्यामध्ये तुम्हाला ह्या जर्नल एंट्रीज, लेजर कसं क्रिएट केले जातं, किंवा आपण त्याला ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, डेटर्स म्हणजे काय, ॲसेट म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे काय, लॅबिलिटी म्हणजे काय, एक्सपेन्सेस म्हणजे काय, ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत का? जर ह्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तर आपली सुरुवातीची काही लेक्चर 8-10 लेक्चर या बेसिक कन्सेप्ट वरच आपल्याला घ्यायची आहेत. जर क्लिअर नसतील तर मला नाही असं सांगा, याच्यामध्ये कमेंट बॉक्स मध्ये सांगा, किंवा तुम्ही आता माईक ऑन करून सांगितलं तरी चालेल. म्हणजे सुरुवातीला मला ट्रान्झॅक्शन पासून सुरुवात करायची, अकाउंटिंग कसं केलं जातं, त्याची प्रोसेस काय आहे, सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. त्यासाठी मला फक्त एकदा सांगा की सुरुवात आपण बेसिक पासून करायची. म्हणजे एक सर सगळं बेसिक. हो, म्हणजे प्रॉब्लेम मला असा का वाटला, कारण की बेसिकच घ्या. ओके ओके ओके, चालते. तर सुरू करू. हो, तर आता मला एक गोष्ट सांगा की आता तुम्ही जनरली सगळेजण आता 12वीत आलेला आहात, तुमच्याकडे घरचे काहीतरी पॉकेट मनी देत असतील, काहीतरी पैसे देत असतील, तुमच्याकडे पैसे येतात आणि तुम्हाला भेटलेले पैसे कुठंतरी खर्च करता. म्हणजे थोडक्यात काय होतं, तुमच्याकडे पैसे आले आणि तुमच्या हातातून पैसे गेले. हे पैसे येणं आणि जाणं जर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करत असेल, म्हणजे एखादा बिझनेस आहे, उदाहरणार्थ तुम्हाला स्क्रीन दिसते ना माझी सर्वांची, आणि मी स्क्रीनवर जे लिहितोय ते दिसतंय का? माझं ड्रॉइंग वगैरे एवढं चांगलं नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला फक्त माझ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करणार. मी पुस्तकातलं कोणत्याही काहीही सांगणार नाही आज, बिलकुलही. आणि तुम्हाला फक्त एक वही पेन घेऊन बसायचंय. मी काही गोष्टी सांगतोय जनरली, त्या फक्त रेकॉर्ड करून ठेवायच्या आहेत. आता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगितली आतापर्यंत, माझं बोलणं तुमच्याचं काही 4-5 वाक्य झालं, त्याच्यामध्ये मी म्हटलंय की तुम्हाला तुमच्याकडे कुठून तरी पैसे, कुठून तरी म्हणजे तुमचे मम्मी पप्पा तुम्हाला पैसे देतात, आणि तुम्ही ते भेटलेले पैसे, तुमचा जो पॉकेट मनी आहे, तो तुमच्या नीडसाठी, म्हणजे काही गरजा असेल, नेसेसिटी असेल, त्याच्यासाठी काय करताय? एक्सपेन्स म्हणजेच काय करताय? स्पेंड करताय, खर्च करताय. म्हणजेच काय की तुमच्याकडे पैसा येतोय आणि तुमच्याकडून पैसा जातोय. बिझनेस मध्ये असं होत असेल का रे बाळांनो? पैसा येत असेल आणि जात असेल का? असं काय होत नसेल बिझनेस मध्ये? होतं. बिझनेस मध्ये सुद्धा असंच होतं, बरोबर ना? आणि बिझनेस मध्ये हा पैसा येणे म्हणजेच काय? बिझनेस मध्ये जर पैसा आला आणि बिझनेसच्या बाहेर जर पैसा गेला, तर हे जे पैसे येणे आणि पैसे जाणे, याला आपण म्हणतो ट्रान्झॅक्शन. याला आपण काय म्हणतो? ट्रान्झॅक्शन. हा शब्द ऐकलाय सर्वांनी 11वी मध्ये? ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? हो सर. ओके ओके, डन. आता मला ट्रान्झॅक्शनला मराठीत काय म्हणतात ते सांगा. व्यवहार. व्हेरी गुड. काय म्हणणार आपण मराठीमध्ये? अतिशय सोपे, व्यवहार. आणि हे आपण लहानपणापासून आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे कुठने तरी पैसे येतात आणि कुठने तरी पैसे जातात. पण आपल्याकडे ज्या अमाऊंट येतात, जे काही पैसे असतील, हे खूप छोट्या व्हॅल्यूम मध्ये असणार आहेत. म्हणजे काय की आपल्याला जे पैसे भेटतात घरून, ते छोट्या पद्धती, म्हणजे 100, 200, 300, 400, 500, 1000, 2000, 3000, 4000, 5000, 10,000 पर्यंत जास्तीत जास्त. याच्यावर महिन्याला कोणीही घरचे पैसे देत नसतील, 1000 रुपयाच्या वर कोण देतच नसेल, तर एवढेच पैसे आपल्याला भेटतात. आणि त्यामुळे काय करतो आपण, जो पॉकेट मनी भेटतो तो आपला खर्च सुद्धा काय असतो? छोटाच असतो, लिमिटेडच असतं. आपण कुठं आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्या वस्तू असतील तर त्या आपण घेतो, आपला खर्च सुद्धा छोटाच असतो. पण जर आपण बिझनेसच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचं म्हटलं, तर बिझनेससाठी पैसे ज्या वेळेस बिझनेसमध्ये येतात, आणि बिझनेस ज्या वेळेस म्हणजे आपल्याला व्यवसाय ज्या वेळेस करायचा असतो, त्यावेळेस हे 1000-2000 व्यवसाय होऊ शकतो का रे बाळांनो? त्यासाठी अमाऊंट ऑफ
मनी म्हणतो आपण त्याला, किंवा आपण त्याला फंड म्हणू, तो जास्त लागेल ना. म्हणजे बिझनेस साठी पैसा काय जास्त लागणार आहे, बरोबर ना. मोठ्या प्रमाणात बिझनेस साठी पैसा लागणार आहे. आणि ज्या वेळेस बिझनेस साठी पैसा मोठ्या प्रमाणात लागतो, जसा आपल्याला पैसे कमी आले तसा आपला खर्च सुद्धा कमी होता. पण बिझनेसमध्ये जर पैसे जास्त असतील तर बिझनेसचे जे आउटसोर्स म्हणतो आपण, पैसे येण्याचा सोर्स आणि पैसे जाण्याचे जे सोर्सेस असणार आहेत ते काय असणार आहेत. एक मिनिट. काही लोकांना आवाज येत नाही अशी मला कमेंट आहे. आवाज येतोय का सर्वांना? हो येतोय सर. हो. जर कोणाचा एकाच व्यक्तीचा जर प्रॉब्लेम असेल तर त्यांनी कृपा करून रेंज मध्ये बसायचं, कारण की म्हणजे ज्याला नेटवर्क आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लास जॉईन करायचा. जर तुम्हाला नेटवर्क नसेल तर फक्त तुम्हालाच आवाज येणार नाही, बाकी सगळ्या लोकांना आवाज येतो. म्हणून मी सगळ्यांना विचारलं की आवाज येतोय का. आता मी कुठपर्यंत आलो होतो की बिझनेस मधले जे ट्रान्झॅक्शन आहेत ते बिझनेस मधले ट्रान्झॅक्शन हे जास्त असतात. म्हणजे बिझनेससाठी फंड सुद्धा आवश्यक असतो जास्त, आणि बिझनेस ज्यावेळेस फंड जास्त आवश्यक असेल त्यावेळेस बिझनेसमध्ये खर्च सुद्धा काय असणार आहे, जास्तच असणार आहे. हे मी थोडस समजून का सांगतोय जास्त असणार आहे. आता हे तर कळलं की बिझनेसमध्ये पैसे जास्त येतात आणि खर्च सुद्धा जास्त करावा लागतो. आता मला तुम्हाला एक जनरली प्रश्न असा दुसरा प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्ही वैयक्तिक पातळीवर विचार करत होता की तुमच्याकडे पैसे घरून कुठेतरी पॉकेट मनी भेटतोय आणि तुम्ही खर्च करताय, तुम्ही याचं रेकॉर्ड ठेवायचं का बाळांनो? कारण की रेकॉर्ड ठेवायचं का? कोण रेकॉर्ड ठेवतं का? मला आज वडिलांनी 100 रुपये दिले, त्यातले 50 रुपये मी इथं खर्च केले, 20 रुपये इथं खर्च केले, 10 रुपये इथं खर्च केले, 5 रुपये इथं खर्च केले, आणि माझ्याकडे एवढे एवढे राहिले, असं कोण रेकॉर्ड करतं का पॉकेट मनीच्या बाबतीत? नाही रेकॉर्ड करत. का रेकॉर्ड करत नाही? कारण की त्याचं रिझनच असे की आपल्याला भेटतातच किती, 200, 300, 100, 1000 रुपयापर्यंत. त्यामुळे आपल्याला त्याची गरज वाटत नाही रेकॉर्ड करण्याची. पण जर समजा तुम्हाला घरच्यांनी 1,00,000 रुपये दिले, 1,00,000 रुपये दिले, तर तुम्हाला काय करावं लागेल? घरचे विचारतील ह्या, कारण की घरचे विचार तुम्हाला ज्यावेळेस छोटी अमाऊंट भेटते, 1000 रुपये ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस तुमचे मम्मी पप्पा तुम्हाला विचारणार नाहीत की ह्या 1000 रुपयाचं काय केलं बाळा, कारण की अमाऊंट छोटी आहे. परंतु जर अमाऊंट जर जास्त असेल तर तुम्हाला काय आहे, घरचे विचारणार, पप्पा विचारणार, 1,00,000 रुपये दिले होते मी तुला 8 दिवसापूर्वी, काय केलं सांग. मग हे घरच्यांनी जर विचारलं आपल्याला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग हे सगळं 8 दिवसामध्ये आपण 1,00,000 रुपयाची कशी विल्हेवाट लावली याची आपल्याला कुठेतरी नोंद करून ठेवा लागेल, बरोबर ना. नोंद करून ठेवा लागेल. नोंद करणार की नाही? कुठंतरी विल्हेवाट लावायची म्हटलं, आपण काहीतरी त्याचा वापर करतोय. ह्यासाठी मी बाईक घेतली 50,000ची, मी मोबाईल घेतला 10,000 रुपयाचा, मी कपडे घेतली 5,000 रुपयाची, असं तुम्ही काय करणार, रेकॉर्ड करणार. आणि मग ह्या 1,00,000 रुपयाचा हिशोब तुम्ही कोणाला देणार? तुमच्या आई वडिलांना देणार की मी हे 1,00,000 रुपये या ठिकाणी खर्च केलं. तसंच अमाऊंट ज्यावेळेस मोठी होती त्यावेळेस तुम्हाला वाटलं की काय करावी, नोंद करावी. तसंच बिझनेसच्या बाबतीत असतं. त्याचप्रमाणे बिझनेसच्या बाबतीत असतं. बिझनेसमध्ये काय होतं की अमाऊंट काय आहे, जास्त प्रमाणात आहे, त्यामुळं त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, पैसे येण्याचे मार्ग जास्त आहेत आणि पैसे जाण्याचे मार्ग देखील जास्त आहेत. मग हे पैसे आले कुठून आणि पैसे गेले कुठं हे सगळं काय करावं लागतं, रेकॉर्ड करावं लागतं. हे सगळं काय, जर कोण बाहेर असेल तर त्यांनी म्यूट करून ठेवायचं. आपण जर लेट जॉईन झालेलो असेल तर स्वतःला काय करा, म्यूट करून ठेवा. तर पहा मी काय सांगितलं, पैसे आले कुठून आणि पैसे जाणार आहेत कुठं हे आपल्याला काय करावं लागतं, रेकॉर्ड करावा लागतं. आणि हे रेकॉर्ड कसं असलं पाहिजे, सिस्टमॅटिक असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, सिस्टमॅटिक असलं पाहिजे, एका मॅनर मध्ये म्हणजे एखाद्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे. बिझनेस साठीच सांगतोय मी, एखाद्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे, एखाद्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे, सायंटिफिक असलं पाहिजे, ते व्यवस्थित क्लासिफाय केलेलं असलं पाहिजे. क्लासिफाय केलेलं म्हणजे काय की बिझनेसमध्ये जनरली कोणत्या ऍक्टिव्हिटी सांगतात, तुम्ही एखादा व्यवसाय बघता किंवा एखादा बिझनेस बघतो, याच्यामध्ये काय काय होतं कोण सांगू शकते? मला जनरली सांगा, तुम्हाला सगळं माहिती आहे, मला माहिती आहे काय होत असेल बिझनेसमध्ये, कोणत्या ऍक्टिव्हिटीज होतात सांगा बरं.
प्रॉफिट लॉस, बर, प्रॉफिट लॉस, एक्सपेन्स, प्रॉफिट होतो, लॉस होतो, एक्सपेन्सेस, सेलिंग, एक्सपेन्सेस होतात. हो, आत्ताशी मला एक प्रॉपर उत्तर भेटलं की काय केला जातो, सेल केला जातो. बरोबर. सेल असाच होईल का हो, त्यासाठी काहीतरी आपल्याला विकत तर घ्यावं लागेल ना, म्हणजे खरेदी तर करावं लागेल ना विकायचं म्हटल्यावर, बरोबर की नाही? कच्चा माल. बरोबर. म्हणजे आपल्याला सेल्स ज्या वेळेस येतो त्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे काय, परचेस देखील करावा लागतो. परचेस देखील करा. हे बिझनेस मधले काय आहेत, दोन मेन ऍक्टिव्हिटी, मेजर ऍक्टिव्हिटी म्हणू आपण, परचेस अँड सेल्स. म्हणजे बिझनेसमध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन होतील, पैसे येतील जातील, ते परचेस सेल्सशी रिलेटेड असतील. म्हणजे आपल्याला, मी तुम्हाला काय सांगितलं की बिझनेसचे ट्रान्झॅक्शन तर आता रेकॉर्ड करायचे इथपर्यंत आलो होतो आपण, की रेकॉर्ड करून ठेवावं लागतं. मग रेकॉर्ड कसं केलं पाहिजे, क्लासिफाय होतं रेकॉर्डिंग सुद्धा, की बाबा तुम्ही रेकॉर्ड करत असताना परचेस किती रुपयाचा केला, परचेस किती रुपयाचा केला, एकच मिनिट, परचेस मी लिहिलेलं दिसतंय ना सर्वांना? हो सर, हो, थोडस लेट दिसत असेल, ज्यांना रेंज प्रॉब्लेम आहे त्यांना मी लिहिलेलं थोडं लेट त्या ठिकाणी डिस्प्ले होत असेल, पण दिसत असेल. परचेस केला, सेल्स केला. तर परचेस म्हणजे काय, आपण मराठीतनं त्याला म्हणतो खरेदी, खरेदी. व्हेरी गुड. एकच मिनिट हा, एक मिनिट, माझा रबर कुठे गेला, हा इथे. परचेस म्हणजे काय, खरेदी, आणि सेल्स म्हणजे काय, विक्री, विक्री. आता हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. बिझनेस मधल्या सर्वात महत्वाच्या दोन ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, आपण आता सगळं आपल्या स्वतःच तर कधी करणार नाही, आपण बिझनेसच करणार आहे. आपण ज्या ठिकाणी जॉब करू त्या ठिकाणी आपल्याला बिझनेसमध्ये ह्या दोन ऍक्टिव्हिटी मध्येच खेळावं लागणार आहे, आणि ह्या दोन मधूनच बाकी सगळे व्यवहार निर्माण होतात. आता हे कसे निर्माण होतात मी सांगणार आहे, जादूच होते सगळे. तर पहा, आता काय सांगितलं मी, परचेस म्हणजे खरेदी, सेल्स म्हणजे विक्री, हे दोन मेजर होतात. पण परचेस आणि सेल्स करण्यासाठी जर तुमचा बाईंग अँड सेलिंगचा बिझनेस असेल, आणि याच्यासाठी तुम्हाला जर परचेस जर करत असाल तर रॉ मटेरियल परचेस करत असाल, त्याच्यावर काहीतरी प्रोसेस करत असाल, आणि मग त्याच्यात एक पक्का माल म्हणजे फिनिश गुड म्हणतो आपण, तो तयार करतो आणि विकतो, ह्याला आपण सेल्स म्हणणार, विकतो याला आपण सेल्स म्हणणार. हे दोन मेजर काय झाल्या, ऍक्टिव्हिटी झाल्या, ट्रान्झॅक्शन झाले, परचेस आणि सेल्स. याच्या व्यतिरिक्त अजून काय होऊ शकतं का बिझनेस मध्ये, सांगा बरं. कोणीतरी मला एक्सपेन्सेस सांगितलं, हे सुद्धा बरोबर आहे, पण प्रॉफिट आणि लॉस हा रिझल्ट आहे बिझनेसचा. म्हणजे बिझनेसमध्ये ज्या वेळेस परचेस केला जाईल आणि सेल्स केला जाईल, आपण याची नोंद ठेवू, व्यवहाराचा हिशोब करू, सगळं काही रेकॉर्ड केल्यानंतर ते तपासू, आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की आपण हे परचेस सेल्स जे काही केलं होतं त्याच्यातनं आपल्याला प्रॉफिट झाला का लॉस झाला. म्हणजे काय, आपण अभ्यास केला, आपल्याला पेपर दिला, आणि आपल्याला जे मार्क भेटले, म्हणजे आपण पास झालो का नापास झालो, हे रिझल्ट आहेत आपले, बरोबर ना? तसंच आहे बिझनेसचं. तुम्ही जो बिझनेस केला, परचेस केलं, सेल्स केलं, याच्यातनं तुम्हाला प्रॉफिट झाला का लॉस झाला, हा बिझनेसचा रिझल्ट आहे. हे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन नाही आहेत. कळतंय ना मी काय सांगतोय, बिझनेसचे ट्रान्झॅक्शन नाहीये. कोणाच तरी आवाज येतोय, तुझं खाती गायकवाड, म्यूट करून ठेव. मला प्रत्येकाला म्यूट करावं लागतं कधी कधी, त्यामुळे तुम्ही स्वतःला म्यूट करून ठेवत जा शक्यतो. तर मी काय सांगितलं, परचेस आणि सेल्स सांगितलं. अजून काय तुम्हाला सांगता येईल काय की बाबा ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत, ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत काय सांगता येईल का, अजून काय आहेत का, परचेस सेल्स इन्कम, इन्कम. इन्कम हा सुद्धा रिझल्टच आहे. इन्कम झाला, इन्कम म्हणजे थोडक्यात आपण प्रॉफिटच म्हणू, इन्कम एक्सपेन्सेस हा सुद्धा त्या बिझनेसचा रिझल्टच आहे. बरं, मला याच्यात, हो, ऍडव्हर्टाइजमेंट हा एक्सपेन्सेस मध्ये येतो. आता मी तुम्हाला थोडस आता ऍडव्हान्स मध्ये घेऊन जातोय. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का, इथपर्यंत सर्वांना समजतंय का, बोला. हो सर, इथपर्यंत कोणाला काय, हो सर, पाठक, ओके, अजून कोणाच काय प्रॉब्लेम, इन्कम, ओके ओके ओके, राईट केलेलं ओळखू येत नाहीये,
थोडस माझी सवय लागस्तोवर तुम्हाला हा सुरुवातीचा प्रॉब्लेम असेल, पण हळूहळू समजेल तुम्हाला. तर आता हे मी कसं लिहिलंय ते मलाच माहिती. बरं, हे थोडस मी वर घेतो. आता तुम्ही मला 2 ट्रान्झॅक्शन सांगितले होते, परचेस आणि सेल्स. आता या 2 ट्रान्झॅक्शन वरनं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हे सगळं तुम्हाला येते, हे तुम्हीच मला सांगितलेले, परचेस आणि सेल्स हे तुम्हीच सांगितलेले. परचेस केला बरोबर, बिझनेस मध्ये तुम्ही परचेस म्हणजे खरेदी, परचेस म्हणजे काय, खरेदी, आणि सेल्स म्हणजे काय असेल, विक्री. 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 ही झालं. परचेस म्हणजे खरेदी केली, तर बिझनेस मध्ये पैसा येईल म्हणजे कॅश येईल का बिझनेस मधून कॅश जाईल? जाईल. बरोबर, कॅश बिझनेस मधनं आउट होईल. आउट होईल म्हणजे जाईल. म्हणजेच काय, आपल्याकडून ज्या वेळेस कॅश जाते, आपण ज्या वेळेस बिझनेस मधनं कॅश बाहेर जाते, त्यावेळेस परचेसला शक्यतो आपण काय म्हणतो, परचेस हा आपला काय झाला, एक्सपेन्सेस झाला, खर्च झाला. बरोबर. आणि सेल्स, सेल्स केल्यानंतर आपल्याकडे कॅश येईल का बिझनेस मध्ये, बिझनेस मधनं कॅश जाईल रे, कॅश येईल. कॅश येईल. म्हणजे बिझनेस मध्ये कॅश काय झाली, इन झाली. आणि सेल्स हा नेहमी तुमचा रिव्हेन्यू, रिव्हेन्यू किंवा आपण त्याला इन्कम म्हणू, रिव्हेन्यू किंवा इन्कम न्यू असतो. आता ह्या परचेस, आता मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस परचेस करता, आता बिझनेसमध्ये खूप परचेस करावा लागतो, खूप मोठ्या प्रमाणात माल खरेदी करावा लागतो. मग सगळाच माल बिझनेस कॅश मध्ये परचेस करत असेल का, म्हणजे आपण त्याला रोखीने खरेदी म्हणूया, करत असेल का नसेल? नाही. म्हणजेच परचेसचे 2 टाईप होतील. कोणते 2 टाईप सांगा बरं मला? उधारी, कॅश अँड क्रेडिट. कॅश अँड क्रेडिट. व्हेरी गुड. कॅश परचेस, कॅश परचेस, परचेस. आणि दुसरं कोणतं? क्रेडिट परचेस. क्रेडिट परचेस, परचेस. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? कॅश परचेस, क्रेडिट परचेस. सेल्सच्या बाबतीत सुद्धा असंच होईल ना? सेल्स आपण सगळाच माल रोखीने विकू का रे? नाही. नाही. काय आपण काय करू, क्रेडिट वर देऊ, म्हणजेच काय, क्रेडिट सेल्स करू, उधारी, कॅश सेल्स, सेल्स आणि क्रेडिट सेल्स, क्रेडिट सेल्स असंच होईल ना, कॅश आणि क्रेडिट सेल्स. आता दोन्हीमध्ये तुम्हाला मी परत काय केलेले, बायफर्गेशन केलेले. आता मी तुम्हाला एक हे सांगितलं, एक उदाहरण देतो की आता तुमच्यामध्ये कोणाचं नाव काय असेल, उदाहरणार्थ कोण प्रियंका नावाची व्यक्ती असेल, तर मी प्रियंका असं समजूया. प्रियंकाला मी 10 रुपये दिलेत आणि प्रियंकाला म्हटले, हे घे 10 रुपये आणि जा दुकानात जा आणि 10 रुपयाच्या चॉकलेट घेऊन या. प्रियंका काय करील, माझ्याकडचे 10 रुपये घेईल, दुकानात जाईल, चॉकलेट खरेदी करेल आणि मला आणून देईल, आणि मग मी ते सगळं खाऊन टाकल, तुम्हाला देणार नाही. तर मी सगळ्यांना वाटेल, असं गृहीत धरू आपण, 10 रुपयाच्या सगळ्याला पुरतील. तर याच्यामध्ये हे जे ट्रान्झॅक्शन आहे, हे कोणतं ट्रान्झॅक्शन आहे, कॅश ट्रान्झॅक्शन आहे का क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे? कॅश ट्रान्झॅक्शन आहे. बरोबर ना? हे तर सर्वांना क्लिअर आहे, कॅश ट्रान्झॅक्शन आहे. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये प्रियंकाने दुकानदाराला त्याचं नाव विचारलं का, की बाबा नाही, किंवा दुकानदाराने चॉकलेट देताना प्रियंकाला नाव विचारलं का? नाही. म्हणजे ज्या व्यक्तीशी व्यवहार झाला, प्रियंकाने दुकानदाराशी व्यवहार केला, दुकानदाराने प्रियंकाशी व्यवहार केला, त्या व्यक्ती, ह्या 2 व्यक्तींमध्ये हा व्यवहार झाला, याच्यामध्ये कोणीही कोणाला त्यांचं नाव विचारलेलं नाही. म्हणजे नाव लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. मग आता तेच मी सांगतोय की ज्या वेळेस कॅश ट्रान्झॅक्शन असतं ना, ज्या वेळेस बिझनेस मध्ये कॅश ट्रान्झॅक्शन असतो, त्यावेळेस हा माल कोणाकडून, आता परचेस जर असेल तर हा परचेस कोणाकडून केलेला आहे, आपण कोणाकडून माल परचेस केलेला आहे, त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव आपण लिहित नाही. जर परचेस असेल तर आपल्याकडे काय आलेलं आहे,
गुड्स आलेला आहे, पण गुड्सला आपण परचेस म्हणतो, बरोबर ना? हा, परचेस म्हणतो, बरोबर. परचेस असेल तर परचेस, आणि आपल्याकडून त्या बदल्यात काय गेली? कॅश गेली. जर एंट्री करायचं म्हटलं, जर सर्वांना माहित असेल जनरल एंट्री, सर्वांना माहितीत का जनरल एंट्री? हो. हो. जर जनरल एंट्री करायची म्हटले तर परचेस अकाउंट डेबिट टू काय होईल रे? कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट. अशा पद्धतीची एंट्री होईल, बरोबर आहे ना? तेच जर मी प्रियंकाला म्हटलं, प्रियंका जा आणि समोरच्या दुकानातून 10 रुपयाचे चॉकलेट घेऊन ये, पैसे त्याने जर मागितलं तर माझं नाव सांग. काय? पैसे त्यांनी जर मागितलं तर माझं नाव सांग. तर प्रियंका जाते, माझं नाव सांगते आणि दुकानदाराला की चॉकलेट मागितलं सरांनी 10 रुपयाच्या. सर, ते दुकानदार म्हणतो तुझं नाव काय? कुणाला विचारन दुकानदार? प्रियंकाला. प्रियंका म्हणून माझं नाव प्रियंका. आणि दुकानदार मामांना प्रियंका सुद्धा विचारू शकते की तुमचं नाव काय? मी सरांना सांगते की त्या मामांनी असं असं बोलले. तर मग त्या ठिकाणी काय नावाचा संबंध आला. म्हणजे ज्या वेळेस क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतं, हे कोणाशी झालेलं आहे, म्हणजे कोणाशी व्यवहार आपण उधारीवर केला, त्या व्यक्तीचं नाव आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. मग या ठिकाणी आपण कॅश दिली का? क्रेडिट म्हणजे उधारीवरचा व्यवहार आहे, त्या ठिकाणी आपण पैसे दिले का? बिलकुलही नाही दिले. म्हणजे आपल्याकडे तर परचेस तर आपला झाला, मग याची एंट्री काय होते? परचेस अकाउंट डेबिट टू ज्याच्याकडून आपण खरेदी केलेले, उदाहरणार्थ दुकानदाराचं नाव ए आहे, टू ए अकाउंट असं म्हणू. हे क्लिअर आहे का सर्वांना? आता जे मी सांगितलं ते मी तुम्हाला परचेसचे 2 ट्रान्झॅक्शन सांगितले, एक तर कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? क्रेडिट ट्रान्झॅक्शन. शक्यतो आता तुम्ही चॅट कोणीही करू नका असं मला वाटतंय. माझं लक्ष तिकडे जाते की तुम्ही जे चॅट केलं ते मला समोर डिस्प्ले होते सारखं, त्याच्यामुळे मी तिकडे डिस्टर्ब होते. मला जे समजून सांगायचे ते राहून जाईल. त्याच्यामुळं माझी जर लिंक डिस्टर्ब झाली तर सगळा घोळ होतो बरं का, लय अवघड होतं. तर तसं काही करू नका. आता चॅट कुणीही करू नका. मी जे सांगतोय त्याच्याकडेच लक्ष द्या. पर्सनली चॅट अजिबात करायचं नाही कोणी. तर मी तुम्हाला 2 ट्रान्झॅक्शन सांगितले, कॅश आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. याच्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन, पैसे आपले गेले, या ठिकाणी हा व्यवहार संपला, व्यवहार पूर्ण झाला. व्यवहार पूर्ण झाला म्हटल्यावर तो लक्षात ठेवण्याची गरज नसते, म्हणजे तो काय आपण जास्त वेळ लक्षात ठेवणार नाही. पण क्रेडिट ट्रान्झॅक्शन हे लक्षात ठेवावं लागेल. हा व्यवहार पूर्ण झाला का? नाही. या क्रेडिट ट्रान्झॅक्शनचे जे पैसे आहेत, आपण त्याला जी कॅश म्हणू, आपण त्यातनं भेटणारी ही कॅश कधी भेटणार आहे आपल्याला? भविष्यात भेटणार आहे. कधी भेटणार आहे? भविष्यात, इन फ्युचर भेटणार आहे. आपलं इन फ्युचर मध्ये आपण पेड करणार आहोत, भेटणार नाही म्हणायचं मला, पेड करणार आहोत. म्हणजे आपण काय करणार आहोत? समोरच्याला ती पैसे देणं आहे, बरोबर ना? आता याच्यातनं मी एका नवीन अकाउंटिंग वर्डचा जन्म होतोय. तो वर्ड म्हणजे ज्यांच्याकडून माल आपण उधारीवर म्हणजे क्रेडिट परचेस करतो, ज्या अगोदर आपल्या क्लासला होते त्यांनी मला उत्तर द्यायचं की त्याला आपण काय म्हणतो? लायबिलिटी. बरोबर, लायबिलिटी म्हणतो, हे उत्तर बरोबर आहे. पण परचेस ज्यांच्याकडून आपण क्रेडिटवर परचेस करतो, म्हणजे उधारीवर माल काय करतो? खरेदी करतो, त्याला काय म्हणतो? क्रेडिटर्स. काय म्हणतो? क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्स हा नवीन आपण त्याचं बारसं घातलं आणि नाव ठेवलं क्रेडिटर्स. नामकरण सोहळाच आयोजित केला एक मस्तपैकी गाव जेवण घालून. काय म्हणायचं त्याला? क्रेडिटर्स. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण आता हे पुढे जाऊन ह्याची डेफिनेशन वेगळी आहे क्रेडिटर्सची, पण लक्षात राहू द्या की ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल परचेस करतो किंवा ज्यांना आपण पैसे देणं लागतो आउटसाइडर मालाचे, त्यांना आपण काय म्हणणार? क्रेडिटर्स असं म्हणणार. इथपर्यंत क्लिअर झालं का सर्वांना? परचेस, कॅश परचेस असतील तर परचेस, आणि क्रेडिट परचेस असतील तर ते फायनली काय होतात?
क्रेडिटर्स होतात. आणि क्रेडिटर्स मधनच काही वेळेस बिल्स पेएबल देखील क्रिएट होतात. आता हे पुढे जाऊन आपल्याला ज्यावेळेस बिल ऑफ एक्सचेंज टॉपिक शिकायचं आहे त्यावेळेस मी तुम्हाला हे सांगेल बिल्स पेएबल. पर मी जर जास्त मोठ्या मोठ्या आणि जड कन्सेप्ट जर तुम्हाला सांगितलं तर त्या समजणार नाहीत बिलकुलही. आता मी येतो सेल्स कडे. आता सेल्सच्या बाबतीत सेम असत. सेल्स म्हणजे काय? विक्री, बरोबर. एकतर कॅश सेल्स असेल किंवा क्रेडिट सेल्स असेल. जर सेल्स केला तर आपल्याकडे पैसा काय होतो? येतो, बरोबर ना. कॅश सेल्स असेल तर कॅश सेल्सची जनरल एंट्री कोण सांगू शकतंय का मला? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. सेल्स. आता हे जनरल एंट्री कशा होतात, काय होतात हे पण मी तुम्हाला सांगतो. आता मी काय करेल माहितीये का, आपलं लेक्चर झालं ना, माझ्याकडे 11वीचे 4 टॉपिकचे बेसिकचे व्हिडिओ आहेत. मी तुम्हाला ती प्लेलिस्ट सगळ्यांना शेअर करेल, ते सगळ्यांनी बघून घ्या. त्याच्यामध्ये मी व्यवस्थित हे ट्रान्झॅक्शन काय असतं, मोठ्या मोठ्या कन्सेप्ट काय आहेत, कॅपिटल म्हणजे काय, हे पण तुम्हाला समजेल हळूहळू. हे मी तुम्हाला शेअर करेल. आपण पण समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक 8-10 दिवसात ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे. आणि चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आपल्या युट्यूबच्या. आज तुम्हाला व्हिडिओ भेटतील सगळे. तर बघा, एंट्री मी केली कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स, कॅश सेल्सची. आणि क्रेडिट सेल्सची एंट्री काय होईल रे बाळांनो? पैसे येतात का? क्रेडिट सेल्स मध्ये आपल्याला लगेच इन्स्टंट हे ट्रान्झॅक्शन नाही येत, ते भविष्यात भेटणार आहेत आपल्याला. म्हणून आपण त्या ठिकाणी पैसे ज्याच्याकडून येणार आहेत, उदाहरणार्थ बी या व्यक्तीला माल विकलाय आपण, बी कडून पैसे येणार आहेत म्हणून आपण बी अकाउंट डेबिट म्हणणार. टू सेल्स, सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट असं म्हणणार. आता मला सांगा, एक प्रश्नाचं आता परत एका उत्तर द्यायचं बरं का. बिझनेस मध्ये एकदाच परचेस होतो का? आणि बिझनेस हा एकदा सेल्स करतो का? का हे वर्षभर चालू असतं? परचेस करणं, सेल्स करणं, परचेस करणं, सेल्स करणं. वर्षभर म्हणजे जोपर्यंत बिझनेस चालू आहे तोपर्यंत वर्षभर चालू असतं की परचेस करणं आणि सेल्स करणं. आता उधारीवर ज्या वेळेस आपण विक्री करतो त्यावेळेस एक नवीन टर्म सांगतो मी अकाउंटची, या ठिकाणी तिचा जन्म होतो. इथं जसं क्रेडिटर्स जन्माला आले तसं सेल्स मधनं काय जन्माला येईल कोण सांगतंय? व्हेरी गुड. डेबिटर्स किंवा डेटर्स जन्माला येणार आहेत. आणि डेटर्स म्हणजे काय जर तुम्हाला कोणी विचारलं तर ज्यांना आपण उधारीवर माल विकलेला आहे आणि ज्यांच्याकडून त्या मालाचे पैसे आपल्याला येणं आहे त्याला आपण काय म्हणणार? डेटर्स असं म्हणणार. आणि ज्यांना माल उधारीवर, आता हे डेटर्स काय आपण एकालाच उधारीवर माल विकलेला नसतो, अनेकांना उधारीवर माल विकलेला असतो आपण, बरोबर ना? अनेकांना म्हणजे उदाहरणार्थ ए ला पण विकलेला आहे, बी ला पण विकलेला आहे, सी ला पण विकलेला आहे, डी ला पण विकलेला आहे आणि अजून सगळ्यांनाच विकलेला असेल. तर आता हे सगळेच उधारीवर माल विकलेले सगळेच व्यक्ती आपल्या उधारीच्या मालाचे पैसे देतील का ठरलेल्या तारखेला? नाही. कोणतरी नालायक निघल, कोणीतरी असं एखादा व्यक्ती असेल की जो आपल्या मालाचे पैसे देणार नाही. उदाहरणार्थ बी आहे की ज्याने आपल्या मालाचे पैसे विकलेले दिलेच नाही. म्हणजे या सगळ्यांना मिळून जर मी 1,00,000 रुपयाची विक्री केलेली असेल उधारीवर आणि त्यातल्या बी या व्यक्तीला मी जर 10,000 रुपये माल उधारीवर विकलेला असेल आणि त्याला वारंवार मागणी करून सुद्धा त्या वर्षभरामध्ये 12 महिन्याच्या कालावधीचा आपण अकाउंट मेंटेन करतो, त्याने जर ते 10,000 रुपये आपल्याला दिलेच नाहीत तर डेटर्स मधनं नवीन कन्सेप्ट, मी आता या ठिकाणी नवीन शब्द सांगतोय तुम्हाला, कोण सांगू शकतं का काय म्हणतोय? त्याने जर पैसे बुडवले तर एकच मिनिट. बॅड डेब्ट्स. काय? बॅड डेब्ट्स. डेटरने जर पैसे, आता हे जी सगळी उत्तरं देतात हे भुजबळ सरांच्या क्लासचे आहेत का आपल्या? हो सर. येस सर. त्यामुळेच मला थोडासा अंदाज आला की आवाजावरून मी ओळखले, कारण की गेल्या वर्षी आपल्याकडे हे कार्यकर्ते होते आणि त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत.
त्यामुळं बाकीच्यांनी टेन्शन घेऊ नका, समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी जे सांगतोय ते लिहून ठेवा आणि एकदा सर्वांनी सांगा मला हे सगळं चाललंय ते समजतंय का? हो. हो. ओके म्हणजे ओके म्हणजे क्लास संपल्यानंतर आपल्याला फटाकडे वाजवायला काय अडचण नाही ना? नाही. हो समजतंय म्हणल्यावर नो प्रॉब्लेम. ओके. आता मी तुम्हाला कोणता शब्द सांगितला नवीन? डेटर्स मधने निर्माण होतात बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स निर्माण होतात. आणि जर बिझनेसला असे बॅड डेब्ट्स, असे व्यक्ती जे पैसे बुडवतात, अशा व्यक्तींची जर संख्या वाढली तर बिझनेस फायद्यात येईल का तोट्यात जाईल? हो तोट्यात जाईल. मग हा तोटा, हा अंदाज आपल्याला येतो की आपण 1,00,000 रुपयाचा जर माल विकलेला असेल तर कमीत कमी 10,000 रुपये आपल्याला वसूल होणार नाहीत असा माझा अंदाज आहे. मग हे वसूल होणार नाहीत हे अंदाज आहे माझा आणि मग याची तरतूद मी ऍडव्हान्स मध्ये करून ठेवली पाहिजे, नाही तर इन फ्युचर मध्ये मी लॉस मध्येच आहे समजा. आणि याची तरतूद ज्या वेळेस ऍडव्हान्स मध्ये करून ठेवली जाते त्यावेळेस त्याला म्हटलं जातं रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. डाऊटफुल डेब्ट्स त्यालाच म्हटलं जातं RDD. मी 3 कन्सेप्ट समजून सांगितल्या. आता तुम्हाला मला परत एकदा सुरुवातीपासून घेऊन यायचं इकडं. मी सुरुवातीला आता हे खूप गिचमिड केलं होतं इथं, त्यामुळे बऱ्याचशा जणांना काय लिहितोय ते समजलं नसेल. सुरुवातीला मी तुमच्या वैयक्तिक उदाहरण दिलं, त्या ठिकाणी बिझनेस आणला, बिझनेस मध्ये ट्रान्झॅक्शन होता. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? बिझनेस मध्ये पैसा येणे आणि बिझनेस मधनं पैसा बाहेर जाणे, हे काय असणार आहे? व्यवहार असणारे, ट्रान्झॅक्शन असणारे. तर बिझनेस मध्ये काय असतात? मोठे मोठे ट्रान्झॅक्शन असतात आणि त्यामुळे आपल्याला या ट्रान्झॅक्शनचं काय करणं गरजेचं असतं? रेकॉर्ड करणं गरजेचं असतं. हे मी तुम्हाला सांगितलं. मग बिझनेस मधले ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला विचारले तर तुमच्याकडून मला असं समजलं, मला अजिबात माहित नव्हतं, तुम्हीच सांगितलं मला की बाबा बिझनेस मध्ये सर 2 प्रकारचे मेन ट्रान्झॅक्शन आहेत, मेजर ट्रान्झॅक्शन. कोणते? परचेस आणि सेल्स. आता परचेस आणि सेल्स याचं मी मराठीतनं उत्तर तुम्हाला काय असतं मराठीत म्हणतात त्याला मला माहित नव्हतं. तुम्हीच मला सांगितलंय की सर ओ अडाणी सर, तुम्हाला मी सांगतो परचेस म्हणजे सेल्स आणि परचेस म्हणजे खरेदी आणि सेल्स म्हणजे काय? विक्री. मग मला हे समजलं, मला असं वाटलं की आता हे खूप छान चाललंय आणि त्याच्यामधनं मग मी तुम्हाला विचारले की खरेदी ही रोखीची असते का उधारीची असते? तर तुम्हीच सांगितलं सर सरळ सरळ आहे, काही माल खरेदी किंवा काही आपण जो माल खरेदी करतो तो कॅश असतो आणि काही काय असतो? क्रेडिट असतो. मग मला ही नवीन गोष्ट कळली. मग मी तुम्हाला विचारलं, त्याच्या जनरल एंट्रीज त्या तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितल्या आणि मग मी तुम्हाला विचारलं की क्रेडिट परचेस जो असतो त्याचे पैसे आपल्याला लगेच भेटतात का? म्हणजे उधारीच्या मालाचे पैसे जे आहेत ते आपण लगेच देतो का भविष्यात देतो? तर तुम्ही म्हणले भविष्यात देतो. मग जे भविष्यात दिलं जातं त्याला मी सांगितलं तुम्हाला काय म्हटलं जातं? क्रेडिटर्स म्हटलं जातं. आणि त्यातनंच आपण क्रेडिटर्स ह्या नवीन शब्दाची उत्पत्ती केली. आतापर्यंत कुणीही केली नव्हती जगात, तुमच्या पुस्तकात सुद्धा हा शब्द नाही पण आपण केली. तर नंतर तुम्ही मला एक दुसरं ट्रान्झॅक्शन सांगितलं होतं की सेल्स. मग सेल्स मध्ये मी तुम्हाला विचारलं की 2 प्रकारचे सेल्स असतील सर. एक तर आपण रोखीने पैसे दे आणि पैसे घे आणि माल दे, त्याला आपण म्हणणार कॅश सेल्स, बरोबर ना? हो. आणि उधारीची विक्री असते. म्हणजेच काय? आता माल घेऊन जा, आपण पैसे तुझ्या बर्थडेच्या वेळेस दे, नंतर दे, त्याला काय म्हणणार आपण? क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल. आणि त्याच्या जनरल एंट्री तुम्ही मला चांगल्या समजून सांगितलं की कशा होतात. आणि मग क्रेडिट सेल्स मधनच आपण 2 व्यक्ती किंवा 2 शब्द आपण निर्माण केले. एक म्हणजे कोणता? डेटर्स, की ज्यांना आपण उधारीवर माल विकला आणि ज्यांच्याकडून आपल्याला त्या मालाचे पैसे येणेत त्याला आपण म्हणतो डेटर्स. आणि या डेटर्स मधलेच काही नालायक व्यक्ती असतात की जे आपल्याला पैसे, आपण कधीही नालायक नसतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण उधारीवर खरेदी केली ना, आपण स्वतःला देव समजायचं, आपण कोणाची पैसे बुडवत नाही, आपण खूप प्रामाणिक आहोत असं समजायचं. त्यामुळे या ठिकाणी आपण स्वतः नालायक नसतो. त्यामुळे इकडे काय RDD वगैरे नसणार आहे, बॅड डेब्ट्स वगैरे नसणार आहेत. पण सेल्स मध्ये आपले पैसे काहीतरी लोक बुडवतात त्याला आपण म्हणतो बॅड डेब्ट्स. आणि बॅड डेब्ट्स भरून काढण्यासाठी आपण एक प्रोव्हिजन करतो, तरतूद करतो, त्याला म्हटलं जातं RDD. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना आज? ओके ओके ओके. तर आज शेवटचे 1-2 मिनिट राहिलेत. आता पुढच्या कन्सेप्ट उद्या पाहिलं तर चालेल का?
हो सर ओके सर. ओके, आज पहिला दिवस आहे त्यामुळे जास्त मी काय कोणाला ट्रेस करणार नाही. 1-2-3 दिवस आपण फ्रेंडली शिकण्याचा प्रयत्न करू. नंतर मी आपण जड वस्तू शिकायला सुरुवात करणार आहोत.